एका साधूची कीर्ती गाडेकर बुवा वाहडी. हे पुरुषोत्तम राजे माऊली राजे कीर्ती वाहडी. मग एखाद्याची कीर्ती वाहड्यावर त्याला तपासायचं काम दोन देव करतात, पंढरीतले मालक आणि काशीतले मालक. यांच्याकडे दोन देवता आल्या आणि त्यांना सांगितलं हे फार यांची कीर्ती वाढली, आम्ही तपासावं का? तपासा म्हणले. तपासण्यासाठी त्याच्यातल्या दोन देवता, एक देवता कबूतर नावाचा पक्षी झाली आणि एक देवता बहिर ससाना नावाची पक्षी झाली. व्यक्ती हे दोन पक्ष्यांची रूप घेतले, बहिर ससाना आणि कबूतर. कबूतर सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना ज्ञात. माळकऱ्याला ज्ञात आहे, सिनेमा पाहणाऱ्याला तर ज्ञातच आहे. ज्या कबूतर आहे का नाही, त्याला ज्ञात आहे ना, त्यालाही ज्ञात आहे. एरवी सुद्धा आता लग्नामध्ये पाय बांधून ते कबूतर नवरदेव नवरीच्या स्वागताला, ज्याचे पाय बांधलेले पक्षी ज्याच्या स्वागताला आहेत त्याचा अख्खा संसार आवळलेलाच ना. ते पक्षी मोकळे आहेत का? पखाला चिकटपट्टी लावलेली, उडताच येत नाही. हे असे लेकर फक्त खुश ते पाखरं पाहू पाहू. ते पाखरं असे असे पख हाली, ते चिकटपट्टी लावलेली. ते पाखरं नवरदेवाला सांगते तू असाच हिच्यात गुंतणार आहेस, तुला वाघोरीत अडकलेल्या सशासारखं पिळून काढणार आहे, पिळून पिळून. कबुतराव सांगतोय. असं कबूतर पक्षाचं रूप एका देवानं घेतलंय. काशीतल्या आणि पंढरीतल्या नाही बरं. यक्ष किन्नर गंधर्व चारण विद्याधर लोकपाळ दिक्पाळ चारुहास परमहंस अशापैकी एका देवानं कबुतराचं रूप घेतलं. आणि एका देवाने बहिर ससाना. बहिर ससाना जसं गिधाड नावाचा पक्षी असतो, बहिर ससाना पक्षी हे जरा हिंस्र असतात. पक्षातले पक्षी जरा जास्त ताकद, बारक्याला मारणं स्वतः खाणं. हे बहिर ससाना त्या कबूतर नावाच्या पक्षाच्या पाठीमागे लागला. एक राजा पहाटेचा तुळशीपाशी विधी करत होता. सकाळचा त्याचा तुळशीला पाणी घातलं, भगवान शिवजीला पाणी घातलं, पूर्वेकडे तोंड करून पाठ टेकला. त्याच्यावर गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे, ग्रंथ संपदा आहे, पुराण आहे, गीता आहे. ही जुन्या काळातली त्या अशी जुनाट ग्रंथ आहेत सगळे. आणि मग तो त्याची साधना चालून तेवढ्या अवकाशात तो कबूतर नावाचा पक्षी पळत आला आणि राजाच्या समोर बसला. रडू लागला कबूतर. त्या व्यक्तीने विचारलं का रडतो रे, का रडतो? मला ते खातंय. तितक्यात ते लगेच जवळ आलं. कबूतर गयावया करत होतं. त्यानं असं उचललं कबूतर आणि मांडीवर टेकलं. त्याला सांगितलं ए काय तुझी माय वेली रे, माझ्या समोर कबूतर खायला? दया सांगतोय, दया सांगतोय. 5 मिनिटानं बहिर ससाना रडू लागला. काय झालं म्हणे तुला सोंग करायला? पक्षाला खातो कबुतराला, नाटक करायला, रडायला? ते मला नाटक करतच नाही. गेल्या 4-5 दिवसापासून पोटात अन्नाचं कणत नाही, शिकारच सापडली नव्हती आणि आजच सापडली आणि ती तुम्ही घेतली. वाचत नाही म्हणलं, वाचत नाही, वाचत नाही, वाचत नाही, काही वेळात मरणार. राजाने विचार केला, आपल्याला आश्रय मागितला आणि आपल्या देखता जर कबूतर ससाण्यानं जर खाल्लं तर दोष आपल्याला आहे. आणि ते बैर ससाना म्हणला माझं अन्न तुम्ही जवळ घेतल्यामुळं मी जर मेलो तरी दोष तुम्हाला. कबूतर बहिर ससाण्याला खाऊ दिलं तरी दोष. तुम्हाला एक सांगू का, भीष्माचार्याला 4 कामापैकी एका कामामुळे दोष लागला. कोणतं काम? भीष्माचार्याच्या देखता द्रौपदीचं वस्त्रहरण करत असताना कौरवायला सांगायला पाहिजे होतं वस्त्रहरण करू नका. मोठ्या माणसांनी अपराध थांबवायला पाहिजे. हा दोष. नियम असतो काही कायचा. बरी महाभारतातली बऱ्यापैकी प्रकरण आहेत. मोठ्यान देखता अपराध नाही होऊ द्यायचा, नाही झाला पाहिजे, नाही झाला पाहिजे. मग आश्रय शरणांगता वज्र पंजरू. ज्यानं बायको चोरून नेली तो पाया पडायला आलाय. ज्यानं बायको चोरून नेली त्याचा भाऊ पाया पडायला आला. बायको चोरून नेणारा रावण आणि भाऊ कोण? बिभीषण. च्या भावाने रावणानं पंढरीतल्या मालकाची, द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याची
7व्या अवतारातली प्रभू रामचंद्रांची एकच देव. पत्नी चोरून नेली, त्या रावणाचा भाऊ पाया पडला तर लक्ष्मणाला शक्ती लागू दिली पण विभीषणाला नाही. शरणांगता वज्र पंजरू. मग शरण आलाय त्यानं, अभय मागितलं, आपल्याला आश्रय मागितला. आणि आपण राजा असताना जरी एक बहिर ससाना सामान्य कबुतराला खात असेल तर आपलं औदार्य, आपलं शौर्य, आपला पुरुषार्थ नदीला वाहत गेला. काय हिम्मत आहे तुझी माझ्या रक्त खाची? ते म्हणला खातच नाही पण मरतो ना. गाथा वाचून काय फायदा आहे? ज्ञानेश्वरी वाचून काय फायदा आहे? ग्रंथ वाचून काय फायदा आहे? घसा बसूस तर अभंग म्हणून काय फायदा आहे? पूर्वजन्मी पाप केले आणि आता कुठं पुण्य आहे? तू आता तू पुण्य कुठे? घरी एक गाय नाही, बायकोला दुसऱ्याचं शेण चोरून देतो साडा टाकायला. आता पुण्य तरी कोणतं केलं तू? ईदभर हरभरे पेरले नाही आणि येताना एवढं गावाला भर उपटून आणतो हरभर. 5-25 ऊस पोरायला मोडून आणतो, त्याला न विचारता. कोणतं पुण्य आता तू? काय अर्थ याला? राजा राजा होता. काय नाव होतं त्या राजाचं? वा, नुसतं शिबी नाही भाऊ, न्यायी शिबी राजा. शिबीला ओरिजिनल पदवी भेटली सज्जन, ओरिजिनल. आपल्याला डुप्लिकेट पदवी लोकायला येतात. टेबला खालून सुटकेस दिली की कोणाला एक जणाला आदर्श रिकामी जागा पुरस्कार भेटला आणि 19व्या दिवशी दारूनं लिव्हर फुटून मेला. आणि त्याला आदर्श रिकामी जागा, त्या रिकामी जागेत काय होतं ते सांगत नाही. आदर्श रिकामी जागा पुरस्कार राज्यपालाच्या हस्ते भेटला. राज्यपालाच्या हस्ते आदर्श रिकामी जागा पुरस्कार. आणि 19व्या दिवशी दारूनं त्याचं लिव्हर फुटतंय. याचा पाठपुरावा करणाऱ्याला कोण्या नरकात टाकावं यामाला तरी कळेल का? अशी पदवी का? न्यायी शिबी राजा, ज्याचा न्याय किती गोड होता लक्षात घ्या. कशाला म्हणते दया? बहिर ससाना नावाच्या पक्षाला सांगितलं याच्या वजनात जितकं मांस बसत, याला तू काय काय खाणार? मज्जा, तंतू, मांस, आस्ती नाही वाती भक्षतम. बहिर ससाना काय म्हणला? मी आस्ती खाणार नाही. पिच्छ पंख खातो का तो? नाही. खाणार काय? मज्जा, तंतू आणि मांस. ह्या 3 वस्तू ह्या पक्षाच्या खाणार. मग न्यायी शिबिराजानं सांगितलं याच्या शरीरातली मज्जा, तंतू आणि मांस जर 3 हाडं आणि पंख, पाये, नख, चोंच वगळून जर काढलं त्याचं वजन किती भरण? ते म्हणले जे भरण ते भरण, पण मी वाचतो ना. जे भरण ते भरण, पण मी वाचतो ना. शिबीनं सांगितलं आप्पा याच्या नखासह, याच्या आस्तीसह म्हणजे हाडासह, याच्या पंखासह, याच्या चोचीसह, हे तू खाणार नाही ना, याच्यासह मांस, मज्जा आणि तंतू याच्या वजनात माझ्या अंगाचं मांस देतो. आणा तराजू. दया सांगतो दया. कबूतर नावाचा पक्षी तराजूत बसला आणि तराजूत बसल्याबरोबर राजानं प्रधानाला, प्रधानजी, जी सरकार, शस्त्र आणा. शस्त्र आणल्याबरोबर राजाने मांडीचं मांस कापायला सुरुवात केली. तो बहिर ससानं बोंबाला, राजे, त्याला काय झालं? मांस माझं द्यालो, तुला काय झालं बोंबलायला? नाही म्हणला, तुम्ही कोण्या अंगाची मांडी कापायली, कोणीकडची मांडी कापायली? लग्न करणाऱ्या, चला पुरुषाचं कोणतं अंग स्त्रीचं असते? चला भगवान शिवशंकराची आरती म्हणत असताना अर्धांगी पार्वती, इकडची पंढरीतल्या मालकाची आरती म्हणत असताना वामांगी रुक्माई. म्हणजे अंग कोणतं आहे? पतीचं पत्नीचं. हे चुकतंय राजा. महाराज पाखरू बी काय हुशार असेल, ते पाखरू थोडंच होतं, लय देव भारी होता. हा ते मास नाही घेणार. राजा म्हणला जरा शहाणच पक्षी दिसतंय. पूजा करता करता मांडीचं मांस कापलं आणि त्याच्यात टाकलं. त्या पक्षाच्या 10 पटीनं मांस टाकलं. चिल्याबाळ महाराज, माऊली बुवा कोलते 10 पटीनं टाकलं. गाडेकर महाराज 10 पटीनं, तरी पारड जाईच न खालीवरी. कायावृधो अंगायाम रुधिरो मज्जाय तंतुयम अस्ति पंजराय सर्वानाम एकांग सव्यस्थितायाम तुल्याम तुल्याम
तुल्याति जायते. माप 21 आहेत. मेय, सांख्य, तुल्य. 21 पैकी 3 सांगितले. मधात टाकून मोजतात ते मेय, म्हणजे आठवा चिठव निठव शेर. एकम 1 2, तुल्य म्हणजे पारड. काय ताकद. आपल्याला किती तराजू माहिती आहेत? इलेक्ट्रिक काटा, ते रोडवरचा वेगळाच काटा, हे असे नवीनच आले ना. आपल्याला आपलं कुठं ओरिजिनल माहिती. हो, आता लोक म्हणते काय काटे. अरे सुंबळ्या, हे काटे आहे ना आत्ता तुमचा काटा काढण्यासाठी काढेत. हो, तुमच्या घरी 19 किलो कापूस भरतो, तिथं गेलं की 14 किलो भरतो. कुठं नेतो तू उगा राहणं. आता याच्यावर एवढं मोठे पण 21 प्रकारचे माप पुराणात आहेत. पण आपल्याला आपलं इचका वाटत नाही. घरच्याचा इटन शेजाऱ्याचा बांग नीट. आपलं इचका वाटत नाही. आपलं नाही, दुसऱ्याच इचका वाटत. चला, एकीकडचं पूर्ण टाकलं, आलं नाही माप. महाराज पत्नीला विचारलं, प्रिये, जीवनभर तुझ्यावर अतूट प्रेम केलं, पुरुषार्थ तुला समर्पित केला, सर्व गोष्टीनं तुझ्या भोगाची तृप्तता केली. माझ्या डोक्याचे केस कितीतरी प्रकारचे टक्के आता पिकलेले आहेत, त्या अर्थी उरले ते देवा समर्पण. मी आता हिही अंग पारड्यात टेकायचा प्रयत्न करू का? आणि स्वतः राजा त्या तराजूत बसले. त्यावेळेला दोन्ही देव आपोआपले रूप प्रगट करतात आणि पंढरीतले मालक आणि काशीतले मालक धाय मोकलून रडतात. काय राजा आहे, काय राजा आहे. त्याचं दयेचं सूत्र आणि न्यायाचं सूत्र, 2 गोष्टी कळाल्या. आपल्याला फक्त दया पाहायची होती. महाराज दयेचं सूत्र, न्यायाचं सूत्र. न्याय काय केला? त्या दोघांचं भांडण मिटिलं. त्या दोघांचं भांडण मिटिलं, हा न्याय. आणि दयेचं सूत्र पाहत असताना त्यानं जर भुकेची अपेक्षा केली तर त्याची भूक शमन करण्याची माझ्यात ताकद आहे. महाराज एवढी मोठी दया पक्षासाठी ज्याच्या अंतकरणात आहे, त्याला कशाचं टोक म्हणतात? म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात,
टिकल्यावालीनं केलेला साखर आंबा आणि जुनाट बाईनं घातलेलं लोणचं 3 वर्षाच्या नंतरही पाण्यात बुडून खाल्लं तरी ओढत लागत. कशी जागा काढली. किती गोड किती गोड. वा वा वा. कोणते महाराज. दया कशाला म्हणायचं. महाराज तुकोबरायची परीक्षा पाहण्यासाठी पंढरीतल्या मालकीने यावा. काय दयेचं सूत्र असेल या लोकांकडे. 5-5 हजार कोटीच्या प्रॉपर्ट्या असल्या तरी गाडेकर बुवा श्राद्ध किती बऱ्या. किती वर्ष. पोरग तासात असलं तर 4-5 वर्ष. आणि ते आढाव झाल्यावर पहिलं नाही. 375 वर्ष झाले. आजही तुकोबारायचं नाव ऐकल्यावर यम थरथर कापते. तुकाराम तुकाराम नाम घेतो. 700 वर्ष होऊन गेली चोखोबारायला. आज नुसतं पंढरपूरला गेलं की पहिलं समाधी पाहिल्यावर चोख झाल्याशिवाय मध्ये जाता येत नाही. 700 वर्ष होऊन गेली नामदेवरायला. 700 वर्ष होऊन गेली आळंदीतल्या मालकाला. काय दया हो. एक सोपं दयेचं सूत्र सांगू राजे हो. ज्ञानोबारायने जर दया नसती केली ना तर तुम्हाला भजन तुम्हाला पक्वादन मला कीर्तन करता नसतं आलं. दामू शेट्टीनं धान्याच्या भांडाराच्या चाव्यान कुलूप फेकून दिलं आणि नामदेवरायने विद्येच्या भांडाराचं कुलूप आणि किल्ल्या फेकून दिल्या आणि जे ज्याला पाहिजे ते घेऊन जा म्हणजे. दया आहे महाराज आपल्यावर. याने जर ही कृपा नसती केली तर आपल्यात आणि ऊसातल्या डोकरात फरक राहिला नसता. आमच्यावर दया केली. दया आहे तुमच्या आमच्यावर. पंढरीतल्या मालकिनीला मालकानं बऱ्याच वेळेस सांगितलं ऐक तू ऐक रमा ऐक. हे रमा ऐक. नाही म्हणे मी जाते. वेगात सांगतो. वेळ संपला असन गाडेकर बो नाही का. नाही आपले ठरलेले 20 मिनिटं राहिले. यायचा ठरला. बंद करू का नाही. आज हसायची अपेक्षा करू नका. कशाला करायची आहे काय नको. तुम्हाला लयच हसायचं ना तर इथून गेल्यावर मोबाईल उघडा ना. तुमच्या मोबाईलमध्ये काय काय पवित्र आहे मलाही कळत आहे. हा तुम्ही कपडे सोडून हसताल. आमच्याकडून हसायची अपेक्षा करू नका. आणि आमच्याही लोकांनी इथं सटाक्या सांगायच्यात नाही. ये माशे सटके हानीन सुंबळ्या विठाला 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 विठाला. महाराज मालकानं सांगितलंय जगाच्या जाऊ नकोस. आई साहेब म्हणले पाहते परीक्षा. काय दया आहे तुकोबारायकडे. काय दया आहे काय दया आहे. तुकोबाराय सकाळी स्नानाला निघाले. आणि स्नानाला निघत असताना पहाटेचे ब्राह्मी मुहूर्त आहे. सकाळचे 4 पावणे 4 वाजलेले आहेत. अशा वेळेला बाहेर पाऊल टाकल्याबरोबर दारात असं प्रकाशाचं तेजपुंज आकाश असं उगं दुमदुमून गेल्यासारखं दिसलं. महाराज त्या दिवशी चांदण्या झाकायची काय ताकद आहे. चांदण्याला सूर्याला चंद्राला प्रकाश देण्याची ताकद ज्याच्यात आहे त्याची